हॅलो, कसे आहात? काय चाललंय तुमचं? तर आत्ताच ऑफिसहून आले, फ्रेश होऊन मस्त देवाला दिवा लावला आणि मला आज तुळशीबागेत जायचं होतं म्हणून लवकर निघालो. त्यानंतर आम्हाला जाता जाता दगडूशेठ गणपतीचंही दर्शन झालं. तुळशीबागेत आज खूप गर्दी होती. उद्या माझा पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे, त्याचीच खरेदी करण्यासाठी मी इथे आली होती. माझी सर्व खरेदी झाल्यानंतर पाणीपुरी, भेळ आणि कोल्ड कॉफी घेतली आणि घरी आलो. आणि आज मी बनवणार होती खुसखुशीत मसालेदार पापडी. तर त्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात 1 वाटी रवा टाकला आहे. मग त्यात घालायचं चिली फ्लेक्स, तिखट पण घालू शकता, कांदा लसूण मसाला, ओवा, कस्तुरी मेथी, थोडी हळद, आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्यात चाट मसालाही टाकू शकता. मग चवीनुसार मीठ आणि मोहन घालायचं. तेल मी गरम करून नाही टाकलं आहे, थंडच टाकलं. याच्याने पापड्या छान कुरकुरीत होता. त्यानंतर पिठाला तेलामध्ये छान मळून घ्यायचे. मग थोडं थोडं पाणी घालून गोळा छान मळून घ्यायचा आहे. गोळा घट्ट मळायचा आहे आणि याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. त्यानंतर त्याची अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्यावर फोर्कने असे डॉट डॉट करायचे. त्याच्याने पुऱ्या फुगत नाही, कुरकुरीत होता. आणि इथे तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता. मी वाटीच्या मदतीने याला गोल गोल कट करून घेतलं आणि मस्त गरमागरम तेलात याला कमी आचेवर मस्त तळून घेतले. आणि याचा वास एवढा खुसखुशीत येत होता, मस्तच. आणि ह्या पापड्या मी का बनवते हे जाणून घ्यायचं असेल तर मला फॉलो करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये ते तुम्हाला कळेलच.